हा दरवर्षीचा पावसाळा आता तर सुरुवात आहे. पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये अधिक पावसाचा जोर असणार असं हवामान खात्याने वर्तवलं आहे. मला कळत नाही, सरकारी यंत्रणा जर एवढा रेड अलर्ट असेल आणि पावसाचा अंदाज जर अचूक नसेल तर मला किती गंभीर आहे. म्हणजे उद्या यांना कुठलीच माहिती नाही, सरकार म्हणून कुठलीच माहिती यांच्याकडे नाही की यांचा अचूक अंदाज पण नाही. म्हणजे उद्या लोक गेल्यानंतर काय म्हणजे लोक वाहून जातील आणि मग हे सातवण करायला जातील, अशी सगळी परिस्थिती राज्यामध्ये आहे. त्यामागच्या वेळेस कोकणात झालेल्या दुर्घटना फार मोठ्या प्रमाणात होत्या. त्यांची अजूनही पूर्णतः घरांचा ताबा दिला नाही. हे ज्या सगळ्या गोष्टी ज्या चालल्या त्या अत्यंत दुर्दैवी आहे असं मी मानतो. आणि प्रशासन पावसाळ्यात सदैव अलर्ट मोडवर असायला पाहिजेत, पण मला सुस्त मोडवर दिसतो आहे. आणि त्यातूनच हा फटका पुराचा सगळ्या जनतेला महाराष्ट्रातील बसतो आहे. अजूनही नाही वेळ गेलेली, कारण 2-3 दिवस पुन्हा सातत्यानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आणि तातडीनं या संदर्भात आदेश द्यावेत. प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे, घरांची पडझड मोठ्या प्रमाणात आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेल्याच्या घटना आहेत. काही लोकांचा दुर्दैवी मृत्यूसुद्धा झालेला आहे पुरामध्ये. यांना तातडीनं मदत करण्याची आवश्यकता आहे. कारण सोयाबीनचं पीक असेल, भाताचं पीक असेल, कपाशीची लागवड असेल, ही परिस्थिती यावेळेस आत्ताच्या पावसाच्या अंदाजानुसार ओला दुष्काळाची परिस्थिती येईल की काय, अशी परिस्थिती आता राज्यात उद्भवते आहे. म्हणजे सोयाबीनचं आम्ही माहिती घेतली, प्रचंड पावसामुळे शेती पाण्याखाली आल्यामुळं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. भाताच्या शेतामध्ये, धानाच्या शेतामध्ये पाणी गेल्यामुळं वशीखुर्दचे सगळे दरवाजे उघडले आहेत. पाण्याच्या पातळी वैनगंगेची धोक्याच्या वर आता ती प्रवाह करताना दिसते आहे. तिथेसुद्धा हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आहे. तर या सगळ्यांचे स्टँडिंग एक ऑर्डर करून, पंचनामे करून मदतीच्या संदर्भातली घोषणासुद्धा सरकारनं तातडीनं करावी. आणि खावटी जे वाटतो आपण, खावटी म्हणतो त्याला, की पडझड झाली, घरात पाणी गेलं तर लगेच त्यांना एक 5,000 रुपयाची मदत खावटीच्या रूपानं सरकारनं त्वरित दिली पाहिजे. सगळं भिजून जातं, अन्नधान्य नाश होतो, मग खायला राहत नाही काही घरामध्ये. यावेळेस धान्य असेल, पूर्वी तेल द्यायचं, रॉकेल तेल, तांदूळ आणि गहू दिले जायचे, अशी मदत खावटीची व्हायची. पण ती मदत होत नाही. आता नगदी रूपाने ही मदत सरकारनं करावी आणि ती तातडीनं करावी. अनेक लोकांना आता दुसऱ्या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. ही परिस्थिती राज्यात आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.